ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत. आजपर्यंत आपण सर्वच जण ज्या क्षणांची वाट पाहत होतो, अखेर आता तो क्षण आला आहे. आपल्या प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आहे. कारण अर्जुनने एस टी स्टँडवरती सर्वांच्या समोर सायलीला प्रेमाची कबुली दिली आहे. आणि याच वेळी मधुभाऊ आता सायली अर्जुनच्या प्रेमाच्या आड न येता त्यांच्या प्रेमाला चक्क साथ देणार आहेत. तर अर्जुनसोबत लग्नाची स्वप्न पाहणाऱ्या प्रियाला मात्र कल्पना चांगलेच खडसावणार आहे. प्रियाने केलेली एक चूक आता तिला चांगलीच महागात पडणार आहे. आणि त्याच वेळेस कल्पनाचे डोळे उघडत सायलीच अर्जुनसाठी बेस्ट आहे हे तिच्या आता लक्षात येणार आहे. तर पाहूयात की अर्जुन सायलीला नक्की प्रपोज कसा करेल आणि अर्जुनला सायली त्याच्या आयुष्यातून दूर निघून जाते हे नक्की कसं कळेल. मधुभाऊ आता सायली अर्जुनच्या प्रेमाला विरोध न करता त्यांची साथ कशी देतील आणि कल्पना सुभेदारांच्या घरात ठाण मांडून बसलेल्या प्रियाला तिचा बँड कसा वाजवेल. अर्जुनने मधुभाऊंची भेट घेऊन मधुभाऊंना जोशी वकील त्यांच्या केससाठी घेऊ नका असं सांगितलेलं असतं. कारण जोशाचा खरा चेहरा तर त्याला चांगलंच माहिती असतो. आता मधुभाऊ ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतात. उलट मधुभाऊ सायलीच्या नावाने अर्जुनला गळ घालतात. परंतु सायलीच्या आनंदासाठी अर्जुन सर्व काही करायला तयार असतो. आणि क्षणाचाही विचार न करता अर्जुन मधुभाऊंनी एनओसीवर करायला लावलेली सही करून तो तेथून निघून जातो. मधुभाऊंना देखील वाईट वाटत असतं. इतके वेळ मी अर्जुनला समजावत होतो परंतु अर्जुन ऐकला नाही. परंतु सायलीचं नाव घेता क्षणी फटक्यात याने सही केली. मधुभाऊंना देखील अर्जुनचं सायलीवरती असणारं जीवापाड प्रेम कळत असतं. परंतु तेच प्रेम मान्य करायला मधुभाऊ आता तयार नसतात. आता सायलीला देखील खूप रडू अनावर होतं. तिलाही कळत नसतं की हे सगळं जे काही घडतं आहे ते कसं थांबवावं. आता मधुभाऊ ऐकले नाहीत म्हटल्यानंतर अर्जुन चैतन्याला घेऊन जोशी वकिलाकडे जातो. ज्यावेळी अर्जुन जोशीकडे जातो आणि त्याला तो नक्की केस कशासाठी घेतोय त्यामागचं नक्की कारण तरी काय आहे हे विचारण्यासाठी गेलेला असतो. परंतु जोशी तिथे सायलीबद्दल नको नको ते बोलतो. अर्जुन ज्यावेळी जोशीकडे जातो तेव्हा जोशी अर्जुनला पाहता क्षणी मुद्दामच म्हणतो की अर्जुन सुभेदार चक्क आमच्या फर्ममध्ये आम्ही तर तुम्ही आमच्या फर्ममध्ये आलात यालाच नशीबवान समजायचं का. तेव्हा अर्जुन म्हणतो की मी तुम्हाला फक्त हे विचारायला आलोय की मधुकर पाटलांची केस तुम्ही का आणि कशासाठी घेताय त्यामागचं कारण मला जाणून घ्यायचं आहे. जोशी अर्जुनला उलट प्रश्न करतात की परंतु तुम्हाला कारण का जाणून घ्यायचं आहे. मी एक वकील आहे. मधुकर पाटलांची केस मी पूर्वीपासून स्टडी केली आहे आणि असंही त्यांना तुमच्या हातात ती केस सोपवायची नाहीच आहे. आता त्यांनी स्वतः विनंती केली म्हणून मी केस घेतोय. अर्जुन म्हणतो की खोटं बोलताय तुम्ही. मला मधुभाऊंनी सांगितलं आहे की तुम्ही स्वतः त्यांच्याकडे केस घेतो म्हणून आला होतात. मला माहिती आहे तुम्ही आजपर्यंत कशी केसमध्ये आर्ग्युमेंट केले आहे. आजपर्यंत धड एकही केस तुम्ही जिंकलेला नाही आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे. खरं तर मी तुमच्याकडे विनंती करतोय की प्लीज ही केस घेणं थांबवा. मधुभाऊंसाठी मी एनओसीवर सही केली आहे. तेव्हा जोशी म्हणतात की अरे वा, परंतु तुम्ही हे सगळं मला बोलण्याऐवजी तुमचे न झालेले सासरे यांना जाऊन बोला ना. अर्जुन चिडतो. तेव्हा चैतन्य त्याला शांत राहायला सांगतो. चैतन्य म्हणतो की हे बघा, आम्ही इथे वाद घालण्यासाठी आलेलो नाही आहोत. तुमच्याकडे महत्त्वाचं काम होतं. प्लीज ती केस घेऊ नका. कारण आजपर्यंत तुम्ही कोर्टात केलेलं आर्ग्युमेंट आम्ही पाहिलंय. ती केस अर्जुनच्या व्यतिरिक्त कोणी सॉल्व करूच शकत नाही. तेव्हा जोशी आता नको नको ते बोलायला सुरुवातच करतो. तो म्हणतो की अर्जुन सुभेदार कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून घरच्यांची फसवणूक तर तुम्ही केली आहे आणि आता इथे माझ्याकडून रिक्वेस्ट करताय की ती केस मी सोडून द्यावी. तेव्हा अर्जुन तिथे त्या जोशीला विचारतो की मला सांगा की नक्की त्याच्या बदल्यात मधुभाऊ तुम्हाला किती पैसे देणार आहेत. हवं असेल तुम्हाला पैसे तर मी देतो परंतु ती केस सोडा. तेव्हा जोशी आता सायलीबद्दल अपशब्द वापरतो. तो म्हणतो की त्या बाई ज्यांनी तुमच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं त्यांनी तुम्हाला काय दिलं होतं. वर्षभर सोबत राहिल्या की पर नाईट तुम्ही त्याला कॉस्ट केलं होतं. तेव्हा आता अर्जुनच्या डोक्यातच तिडीक जाते. चैतन्य देखील खूप जास्त चिडतो. अर्जुन जोशाला तिथे आता कुत्र्यासारखा मारायला लागतो.
इकडे तिकडे भिंतीवर त्याचा थोबाड आपटत असतो आणि अर्जुन आता त्याचा राग अनावर होतो. त्याला कळत नसतं की तो काय करतो आहे. तेव्हा चिडलेला अर्जुन जोशीचा गळा आवळायला लागतो. आता चैतन्य घाबरतो. रागाच्या भरामध्ये अर्जुन वेडेवाकडे काहीतरी करू नको बसायला म्हणून चैतन्य अर्जुनला अडवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु अर्जुन इतका भडकलेला असतो की सायलीबद्दल हा जोशी अपशब्द वापरूच कसा शकतो असं म्हणत अर्जुन त्या जोशाचा गळा आवळायला लागतो. इतक्यातच तिथे मधुभाऊंची एंट्री होते. मधुभाऊ अर्जुनला त्या अवस्थेत पाहतात तेव्हा खूप चिडतात आणि ते मधुभाऊ अर्जुनला हाक मारतात. त्यानंतर अर्जुन मधुभाऊंना पाहता क्षणी जोशाला खालती फेकतो. आता मधुभाऊ चिडतात आणि अर्जुनला विचारतात की अर्जुन सुभेदार, ही केस मी तुझ्या हातून काढून घेतली म्हणून तू काय बिथरला आहेस का? आधी तर आरेरावी करत होतास, परंतु आता आता तर चक्क दादागिरीच करायला लागला आहेस. हे माझे वकील आहेत. आता मी तुझ्या हातात केस सोपवायला तयार नाही आहे म्हटल्यानंतर इथे येऊन दादागिरी करतोयस. या इतक्या चांगल्या वकिलाला इतकं तू मारलं आहेस. हे सगळं मी खपवून नाही घेणार. तेव्हा अर्जुन म्हणतो की प्लीज मधुभाऊ, हा सायलीबद्दल काहीही बोलत होता म्हणून मी चिडलो. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की गप्प बस, तुझं मला आता काही ऐकून घ्यायचं नाही आहे. तुझ्यासमोर ना मी आता हात जोडतो. आमच्या आयुष्यातून, माझ्या सायलीच्या आयुष्यातून ना निघूनच जातो. तेव्हा अर्जुन हर्ट होतो. चैतन्य अर्जुनाला समजावतो की चल अर्जुन, हे बघ आता इथे वाद घालत बसण्यात काही एक अर्थ नाही आहे. आपण काहीतरी सोल्युशन काढूयात. त्यानंतर मधुभाऊ जोशी वकिलाची हात जोडून माफी मागतात. आता जोशाला तर महिपतकडून खूप सारा पैसाही मिळणार असतो, त्यामुळे एवढा अर्जुनचा मार तर तो सहन करतोच. त्याचनंतर मधुभाऊ जेव्हा घरी परत आलेले असतात तर कुसुमताई तिथे सायलीशी बोलत असते. कुसुमताई तिथे सायलीला म्हणते की मगाशी अर्जुन आल्यानंतर तो तुझ्याकडे एकटक पाहत होता आणि ज्या दिवशी तुला त्यांनी घराबाहेर काढलं होतं तेव्हाही अर्जुन तुझ्यासोबत घर सोडून यायला तयार होता. मला असं वाटतंय की सायली, अर्जुन देखील तुझ्यावरती प्रेम करत असेल का? तेव्हा सायली तिला म्हणते की माहीत नाही आहे. तेव्हा कुसुमताई म्हणते की तू तर अर्जुनला प्रेमाची कबुली देणार होतीस ना, त्याचं काय झालं होतं? तेव्हा सायली सांगते की कुसुमताई, अर्जुन सरांना मनातलं सगळं सांगण्यासाठी मी कॅफे देखील बुक केला होता, परंतु तिथे नेमकं आईंचा आम्हाला फोन आला होता. खरं तर अर्जुन सर देखील त्यांच्या मनातलं बोलत होते आणि मलाही जाणवतंय की अर्जुन सर देखील माझ्यावरती तितकंच प्रेम करतात आणि लवकरात लवकर मनातलं ओठांवरती नक्की येईल. अर्जुन सर प्रेमाची कबुली नक्की देतील. मला खात्री आहे तेही माझ्या प्रेमात असतील. सायली मोठ्या विश्वासाने कुसुमला सांगते. कुसुम म्हणते की असं झालं ना सायली तर देवच पावला. मधुभाऊ तुमच्या प्रेमाच्या आड नाहीत येणार, तुमच्या प्रेमाला विरोध नाहीत करणार. तेव्हा सायली म्हणते की हो कुसुमताई, आणि त्या दिवसाची मी आतुरतेने वाट पाहते आहे. अर्जुन सर ज्या दिवशी मला त्यांच्या मनातील प्रेम सांगतील ना, त्या दिवशी खऱ्या अर्थाने आमची नव्या आयुष्याला सुरुवात होईल, तेही एकत्र. आता मधुभाऊनी ते सगळं ऐकलेलं असतं. मधुभाऊ खूप चिडतात. मधुभाऊ आता सायलीचा विचार करतात आणि त्यातून अर्जुनचाही, की असंच जर चालत राहिलं अर्जुन इथे सायलीला सतत भेटत राहणार. आता सायली तर त्याच्यात जीव अडकला आहे तिचा. ती स्वतःच्या तब्येतीकडे देखील आता लक्ष देत नाही आहे आणि असंच जर चालत राहिलं तर त्या अर्जुन सुभेदारावरती भोळाबाबडा विश्वास टाकून सायली स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घेईल असं मधुभाऊंना वाटत असतं. तर त्याचनंतर ही बातमी, म्हणजेच जोशीला अर्जुनने कुत्र्यासारखा फोडला, ही बातमी सुभेदारांच्या घरापर्यंत पोहोचलेली असते. अर्जुन जेव्हा घरी येतो तेव्हा प्रताप, कल्पना, पूर्णाची तिथे अर्जुनला जाब विचारत असतात. तर पूर्णाची म्हणते की अर्जुन, तू काय बिथरला आहेस का? अरे असं वेड्यासारखं काय वागतो आहेस? तू आज जाऊन त्या जोशी वकिलाला मारलं, तेही त्याच्या फर्ममध्ये जाऊन. तेव्हा तिथे अर्जुन खरं तर चिडलेला असतो, परंतु अर्जुन त्यांच्याशी शांतपणे बोलतो. तो म्हणतो की माझ्या सायलीबद्दल ते अपशब्द बोलत होते आणि तुमचं काय म्हणणं आहे की मी ते सगळं ऐकून घ्यायचं होतं? तेव्हा तिथे आता पूर्णाची चिडते आणि पूर्णाची अर्जुनला म्हणते की त्या मुलीचं अजिबात नाव घेऊ नकोस अर्जुन. आता वाद वाढायला नको म्हणून चैतन्य तिथे त्यांना थांबवतो. चैतन्य म्हणतो की हे बघ अर्जुन, तू आधीचाच खूप जास्त चिडला आहेस. रागाच्या भरामध्ये वेडवाकडं काहीतरी बोलशील. चल. चैतन्य तिथे कसाबसा अर्जुनला समजावून त्याला रूममध्ये घेऊन जातो. आता कल्पना, पूर्णाची त्याच्यावरती खूप चिडलेले असतात
आता प्रियासाठी तर हा चांगला चान्स असतो. हे सगळं कसं सायलीमुळे घडलं आणि सायलीच्या प्रेमामध्ये स्वतःला वाहून घेत अर्जुनने स्वतःचं आयुष्य आता उद्ध्वस्त करायला सुरुवात केली आहे. हे प्रिया तिथे कल्पना पूर्णाजीला पटवून देण्याचा प्रयत्न करते. प्रिया त्या दोघींचेही कान भरते. म्हणते की पाहतेस ना पूर्णाजी, अर्जुन सायलीच्या प्रेमामध्ये पूर्णपणे वेडा झाला आहे. परंतु सायली, तिला काही फिकीरच नाहीये. उलट ती मधुभाऊंच्या घरी किती सुखात राहते आहे. 1-2 दिवसामध्ये ती त्याला विसरून देखील गेली. परंतु आपला अर्जुन तिच्या विरहात स्वतःला पूर्णपणे बर्बाद करून घेतो आहे. बघ ना ग पूर्णाजी, ती लोक किती स्वार्थी आहेत. नाही म्हणजे आपल्या अर्जुनने इतके दिवस त्या मधुभाऊंना जेल बाहेर काढण्यासाठी किती कष्टा खाल्ल्या, किती प्रयत्न केले. एवढंच नाही तर स्वतःचा जीवही अनेक वेळा धोक्यात टाकला. परंतु ते दोघेही खाल्ल्या बिटाला जागले नाहीत. आता त्यांचं काम संपलं आहे ना. या घरात त्यांना पुन्हा एंट्री नाही मिळणार. आणि अर्जुन तर त्यांच्यावरती पूर्ण विश्वास ठेवून आहे. आपल्या अर्जुनच्या हातातून केस काढून त्यांनी त्या जोशी वकिलाला दिली. कारण आता त्यांना चांगलं माहिती आहे की अर्जुनपासून त्यांना काही मिळणार नाही. त्यांच्यासाठी तर या घराचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत. म्हणून हे सगळं ना ते मुद्दाम करतायत असं म्हणत प्रिया तिथे पूर्णाची कल्पनाचे कान भरते. आता अस्मिता, प्रियाचं शेपूट, ते लगेचच प्रियाची बाजू घेतं आणि ती म्हणते की हो पूर्णाची, तन्वी ना अगदी बरोबर बोलते आहे हा. ती सायली ना अर्जुनच्या आयुष्यात उगाचच आली. ती आलीच नसती ना तर आपल्या अर्जुन आणि तन्वीचं केव्हाच लग्न झालं असतं. आता प्रियाच्या लग्नाचाच तिने मुद्दा मांडलेला असतो. तेव्हा पूर्णाची रागाने अस्मिताकडे पाहायला लागते. पूर्णाचीला मुद्दामच अस्मिता म्हणते की मी काही चुकीचं बोललेले नाही आहे. हे सगळं तर घडणारच होतं ना. ती सायली अर्जुनच्या आयुष्यात आलीच नसती तर तन्वीच माझी वहिनी झाली असती ना. तीच या घरात राहिली असती. आता पूर्णाजीच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि पूर्णाजीला आठवतं ते प्रतिमाला दिलेलं वचन. त्या प्रिया खूप खुश होते आणि मनोमन विचार करते की वा, माझं अस्मिता नावाचं पाळलेलं प्यादं आता माझ्यासाठी एवढी चांगली कामं करते. इतके दिवस तर हा मुद्दा मी स्वतःच विसरले होते की माझं अर्जुनशी लग्न होईल. आता सायली तर त्याच्या आयुष्यातून दूर गेले आहे आणि सुभेदार परिवार काही सायलीला पुन्हा स्वीकारणार नाहीये. म्हणजे आता माझी अर्जुनच्या आयुष्यातली एंट्री पक्की. दिवसादवड्या पूर्ण न होणारी स्वप्न प्रिया पाहत असते. तर इकडे खूप सारा विचार करून मधुभाऊंनी सायलीला पनवेल शहरातून दूर पाठवण्याचा निश्चय पक्काच केलेला असतो. मधुभाऊ तिथे कुसुम, सायली यांच्याकडे येतात आणि मुद्दामच सायलीला न बोलता ते कुसुमला म्हणतात. खरं तर कुसुमद्वारे सायलीपर्यंत मेसेज पोहोचवण्यासाठी मधुभाऊ तिथे बोलतात. कुसुम, आज ना मी एक निर्णय घेतला आहे. तुला सायलीला घेऊन काही दिवसांसाठी हे पनवेल सोडून जायचं आहे. तेव्हा सायलीला मोठा धक्काच बसतो. सायली विचारते की मधुभाऊ, तुम्ही अचानक असा निर्णय का घेतला? मधुभाऊ चिडतात आणि म्हणतात की मग काय करायचं आहे? तो अर्जुन सुभेदार सतत कोणत्या ना कोणत्या बहाण्याने तुला इथे भेटायला येणार. सतत या घरात क्लेश होणार. सतत आपल्यामध्ये मतभेद राहणार. आणि हे किती दिवस अजून मी माझ्या डोळ्यांनी पाहायचं आहे. आज तर त्याने हद्द पार केले आहे. त्या जोशी वकिलाला जाऊन फर्ममध्ये जाऊन त्याने किती मारला आहे. तेव्हा कुसुम सायलीला मोठा धक्काच बसतो. तिथे कुसुम विचारते की मारलंय म्हणजे? तेव्हा मधुभाऊ म्हणतात की त्याला NOCवर सही करायला लावली ना मी. आता सायलीचं नाव घेतल्यानंतर त्याने सही तर केली, परंतु इथे आरीरावी त्याची चालली नाही आणि ती मी खपवून घेणारही नाही. त्याला माहिती होतं. म्हणून तो तिथे जोशी वकिलासोबत वाद घालायला गेला आणि जोशी वकील त्याचं ऐकत नाही. केस सोडायला तयार नाही आहे म्हणून त्याला कुत्र्यासारखा मारला. कोणी इतकं नीच कसं असू शकतं? तेव्हा सायली म्हणते की नाही मधुभाऊ, माझे अर्जुन सर असे नाही आहेत. नक्कीच त्या पाठीमागे काहीतरी कारण असेल. अर्जुन सर उगाचच असं कोणावरती हात नाहीत उचलणार. तेव्हा तिथे मधुभाऊ म्हणतात की पाहिलेत कुसुम, हेच मला घडू द्यायचं नाही आहे. ही मुलगी भावनेच्या भरामध्ये स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाली आहे. त्या अर्जुन सुभेदारामध्ये जीव अडकलाय तुझा सायली. आणि जोपर्यंत तो तुझ्या आयुष्यातून दूर जात नाही तोपर्यंत हे सगळं ठीक होणार नाही. ही विस्कटलेली घडी ठीक बसणार नाही आणि तो अर्जुन सुभेदार मला काही जेल बाहेर येऊ देणार नाही. तेव्हा सायली म्हणते की नाही मधुभाऊ, तुम्ही चुकीचा विचार करत आहात. अर्जुन सर असे नाही आहेत. अर्जुन सरांना एक संधी देऊन बघा. मधुभाऊ चिडतात आणि ते कुसुमला म्हणतात की कुसुम, मी ठरवलं आहे. तुला सायलीला घेऊन काही दिवसांसाठी इथून निघून जायचं आहे.
मला आता माझ्या मनाला सुख शांती हवी आहे. सतत आता हे क्लेश, हे मतभेद, हे होणारी भांडणं मला आता सहन होत नाही आहेत कुसुम. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सायलीचं स्वतःला त्रास करून घेणं. मी ना आता पूर्णपणे थकलोय. असं म्हणत मधुभाऊ आता हताश झालेले असतात, निराश होतात. तेव्हा सायलीला मधुभाऊंची अवस्था पाहवत नाही. आता मधुभाऊंचा शब्द सायलीसाठी प्रमाण असतो. मधुभाऊंच्या विरोधात सायली जाऊ शकत नसते. मधुभाऊंनी जी आज्ञा दिली आहे ती सायली पाळते आणि कुसुमताईला म्हणते की ठीक आहे कुसुमताई, आता जे मधुभाऊ सांगतील तेच मी करेन. तेव्हा कुसुमही सायलीला समजावते, म्हणते की सायली, तू वेडापणा करू नको. तुझं अर्जुनवरती मनापासून प्रेम आहे आणि मला खात्री आहे की अर्जुनचंही तुझ्यावरती तितकंच प्रेम असेल. तेव्हा सायली म्हणते की मला पण माहिती आहे कुसुमताई, परंतु मधुभाऊंना नाही समजावू शकत. आधीच मी त्यांना खूप त्रास दिला आहे, आता नाही देऊ शकत. आणि सायली तिथे आता पनवेल सोडून जाण्याचा निश्चय पक्का करते. कुसुमचा देखील नाईलाज होतो, कारण तिलाही माहिती असतं की सायली मधुभाऊंच्या विरोधात जाणार नाही. कितीही समजावलं तरी ऐकणार नाही. तर अर्जुन ज्यावेळी ऑफिसला गेलेला असतो तेव्हा मुद्दामच प्रिया पूर्णाजीला म्हणते की पूर्णाजी, अगं अर्जुनची रूम ना साफ झालेली नाही आहे वाटतं. आणि ती म्हणते की विमलताईंच्या पाठीमागे देखील किती सारी कामं आहेत. अर्जुनही आज ऑफिसला जरा उशिराच गेला आहे. मी एक काम करते, मी जाऊन अर्जुनची रूम साफ करते. तेव्हा पूर्णाजी म्हणते की तन्वी, तुला सगळ्यांची किती काळजी आहे, तुला जे आवडेल ते कर. तेव्हा प्रिया खुश होते आणि त्यानंतर प्रिया अर्जुनच्या रूममध्ये जाते आणि प्रिया तिकडे अर्जुनच्या रूममध्ये इकडे तिकडे जाऊन फिरत असते. खूप खुश होते आणि हसत असते. इतक्यातच प्रिया अर्जुनचा फोटो पाहते आणि त्या फोटोशी बोलायला लागते. तिथेच आता अर्जुनची रूम उघडी कशी हा विचार करून कल्पना तिथे येते आणि कल्पना दारातच थांबते. तर प्रिया अर्जुनचा फोटो घेऊन बसलेली असते आणि ती फोटोशी बोलते की अर्जुन, काहीही झालं तरी आता नियती आपल्या दोघांना एकत्र आणेलच. माझे गेले 1.5 वर्षाचं स्वप्न आता लवकरच पूर्ण होईल, कारण ती सायली तर आता तुझ्या आयुष्यातून निघून गेली आहे आणि त्या सायलीला काही आपल्या घरचे स्वीकारणार नाही आहेत. त्यामुळे माझी लग्नगाठ आता तुझ्याशीच बांधली जाईल. अर्जुन, मी खूप खुश आहे की लवकरात लवकर आता आपलं लग्न नक्की होईल. आणि मला माहिती आहे की तुझं सायलीवरती किती प्रेम आहे, परंतु त्या सायलीला मी तुझ्या आयुष्यात पुन्हा नाही येऊ देणार. असं म्हणत प्रिया तिथे आता हसत असते. तेव्हा कल्पना चक्क तिच्या समोर येते आणि विचारते की तन्वी, नक्की काय चाललंय तुझं? तेव्हा प्रिया घाबरते आणि पटकन फोटो लपवण्याचा प्रयत्न करते. कल्पना म्हणते की हे सगळं करायची तुला काही एक गरज नाही आहे. मी तुला पाहिलंय आणि तू बोलते ते सगळं ऐकलं आहे. हे बघ तन्वी, अर्जुन माझा मुलगा आहे आणि मी त्याच्यावरती कितीही रागवले असते तरी माझं त्याच्यावरती जीवापाड प्रेम आहे. माझ्या अर्जुनच्या आनंदासाठी मी काहीही करू शकते. मला मान्य आहे की आजपर्यंत अर्जुन माझ्याशी खोटं वागला, खोटं बोलला, आम्हाला सगळ्यांनाच त्याने अंधारात ठेवलं. परंतु तुला एक गोष्ट सांगू का, त्याचं सायलीवरचं प्रेम खरं आहे. तेव्हा प्रियाला मोठा धक्काच बसतो. प्रिया तिथे म्हणते की परंतु कल्पना मामी, हे सगळं तू बोलतेस? तेव्हा कल्पना म्हणते की हो, कारण मी अर्जुनवरती फक्त या गोष्टीसाठी चिडले की त्यांना कॉन्ट्रॅक्ट करायची काय गरज पडली. या प्रश्नाचं अजूनही मला उत्तर मिळालेलं नाही आहे. परंतु गेल्या 1.5 वर्षांमध्ये जे काही घडलं ते सगळं मला खरं वाटतं आहे. अर्जुनचं सायलीवरचं प्रेमही खरं वाटतंय. अर्जुनचं जर सायलीवरती प्रेम नसतं तर अर्जुन असा तिच्या विरहात रडत बसला नसता, स्वतःला कुडत ठेवलं नसतं, स्वतःला त्रास नसता करून घेतला, कारण तो अर्जुन आहे. अर्जुनला मी चांगला ओळखते. त्याच दिवशी तो विषय सोडून अर्जुनने स्वतःच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली असती. आणि हे बघ तन्वी, मी तुला असं म्हणतच नाही आहे की तू अर्जुनचा विचार करू नको, परंतु माझ्या मुलाला झालेला त्रास मी पाहू शकत नाही आणि तुझ्यामुळे जर त्याला त्रास झाला तर मी तुलाही माफ करणार नाही. आणि माझ्या अर्जुनच्या जवळ येत जाऊ नकोस. तुला माहिती आहे ना, त्याला खूप जास्त राग येतो. हे बघ, तुला त्याच्यासाठी जे करायचं असेल ते कर. तू तर आमच्या घरी आमची काळजी घेण्यासाठीच आली आहे, मी समजून घेऊ शकते. परंतु तू जी स्वप्न पाहते ती स्वप्न आत्ता तरी पाहू नकोस, कारण स्वप्नभंग झाला तर खूप जास्त त्रास होऊ शकतो. अर्जुन खूप हट्टी स्वभावाचा मुलगा आहे. तो आमच्या विरोधातही जाऊन त्याला हवं ते करू शकतो. आणि सायलीला मी चांगली ओळखते. माझा तिच्यावरतीही कितीही राग असला तरी देखील ती किती संस्कारी आहे हे मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे.
पुढे नक्की काय होईल मलाही माहिती नाही आहे, कारण या घरात निर्णय पुन्हाही घेतात, त्यामुळे त्यांचं शब्द या घरात प्रमाण आहे. परंतु तुला एक शेवटचं सांगते, माझ्या अर्जुनच्या जवळ येण्याचा, त्याच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण अर्जुनला त्यावेळी खूप जास्त त्रास होतो आणि त्याला मी त्रासात नाही पाहू शकत. असं म्हणत कल्पना तेथून निघून जाते. आता प्रिया पूर्ण सुन्न झालेली असते की ही कल्पना सायलीचा कसा काय विचार करू शकते. आणि तिथे आता प्रिया विचार करते की म्हणजे या घरातल्या प्रत्येकाच्या मनात सायलीने स्वतःचं स्थान निर्माण केले. आधी ते स्थान मला काढून टाकावं लागेल. त्याचनंतर दुसऱ्या दिवशी चैतन्याला त्याच्या सोर्सेसकडून कळलेलं असतं की सायली कायमचं पनवेल शहर सोडून चालले आहे. तेव्हा चैतन्य ही धक्क्याची बातमी अर्जुनला सांगतो. अर्जुन हा मोठा धक्काच बसतो. अर्जुन म्हणतो की नाही चैतन्य, मी मिसेस सायलीला माझ्या आयुष्यातून नाही दूर जाऊ शकत, माझं तर त्यांच्यावरती प्रेम आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो की अर्जुन, हा विचार करत बसण्याची ही वेळ नाही आहे, चल पटकन आपल्याला एस.टी. स्टँडवरती जावं लागेल, कारण मी माहिती काढल्यानुसार सायली वहिनी तेथूनच कुठेतरी जाणार आहेत. कुठे जाणार आहेत माहीत नाही, परंतु त्या कायमच्या निघून जात आहेत. अर्जुन, वेळ निघून जाण्याआधी आपल्याला सगळं काही ठीक करावं लागेल. तेव्हा अर्जुन चैतन्य दोघेही पटकन गाडीत बसतात आणि एस.टी. स्टँडकडे धाव घेतात. तोचपर्यंत मधुभाऊंची आज्ञा घेऊन, मधुभाऊंचे आशीर्वाद घेऊन सायली कुसुमच्या सोबत एस.टी. स्टँडवरती आलेली असते. अर्जुन आता पूर्णपणे बिथरून गेलेला असतो. त्याला पुढे काही सुचत नसतं. अर्जुनला चैतन्य समजावतो की अर्जुन, आता हीच ती वेळ आहे, तू अख्ख्या जगाचा विचार करू नकोस. सायली वहिनींना लवकरात लवकर प्रेमाची कबुली देऊन टाक अर्जुन, नाहीतर सगळं काही उद्ध्वस्त होईल. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही चैतन्य, मी मिसेस सायलीना माझ्या आयुष्यातून दूर नाही जाऊ देणार. आणि दोघेही पटकन स्टँडपर्यंत पोहोचतात. अर्जुन गाडीच्या खालती उतरतो आणि पटकन स्टँडकडे धाव घेतो. ज्यावेळी अर्जुन चैतन्य हे दोघेही इकडे तिकडे सायली कुसुमला शोधत असतात, ते मोबाईलमध्ये सायलीचा फोटोही दाखवून त्या लोकांना विचारत असतात की यांना कुठे पाहिलं आहे का. तेव्हा खूप साऱ्यांनी तर नकारच दिलेला असतो. अर्जुन आता हताश होतो, निराश होतो. त्यानंतर चैतन्य म्हणतो की अर्जुन, आपण ना प्रत्येक बस चेक करूयात. आता सायली वहिनी नक्की कोणत्या बसने जात आहेत हे तर आपल्याला माहिती नाही आहे. तेव्हा चैतन्याला अर्जुन म्हणतो की तुझं अगदी बरोबर आहे, आपण हा बस चेक करूयात. तेव्हा सायलीची बस यायला खूप जास्त उशीर होणार असतो आणि सायली कुसुम दोघेही त्याच ठिकाणी बसलेले असतात. सायली तिथेच तिच्या 1.5 वर्षाचा अख्खा प्रवास आठवत असते की सायली अर्जुनचं होणारं लग्न, त्यानंतर सुभेदारांच्या घरात गेल्यापासून एक एक गोष्टी करत सुभेदारांच्या घरातलं प्रत्येकाचं जिंकलेलं मन, प्रतिमाला परत घेऊन आल्यानंतर सर्वांनी सायलीचे मानलेले आभार, तिथून त्यांचं एकमेकांवरचं प्रेम, हा सायलीचा प्रत्येक क्षण सायलीला आता आठवत असतो आणि सायली डोळे बंद करून तिथेच असते. तेव्हा अर्जुन इकडे तिकडे चैतन्याच्या साथीने सायलीला शोधण्याचा खूप प्रयत्न करतो, परंतु सायली त्याला कुठेही भेटत नसते. इतक्यातच स्टँडवरती माईकमधून ज्या ज्या गाड्या जाणाऱ्या असतात त्याच्याबद्दल अनाउन्समेंट चालू असते. तेव्हा अर्जुन वकिली बुद्धी वापरतो आणि अर्जुन पटकन आता डेपोच्या आतमध्ये जातो आणि ते ऑफिसमध्ये गेल्यानंतर अर्जुन तिथे त्यांना रिक्वेस्ट करतो की प्लीज प्लीज मला काहीतरी बोलायचं आहे, मला काहीतरी अनाऊन्स करायचं आहे, वेळ निघून गेल्याआधी मला हे सगळं बोलायचं आहे, प्लीज तुम्ही माझी अवस्था समजून घेवा. तेव्हा चैतन्य अर्जुनला सांगतो की अर्जुन शांत हो जरा, हे बघ आपण शोधूयात ना सायली वहिनींना. तेव्हा चैतन्याला अर्जुन म्हणतो की नाही चैतन्य, इतका वेळ शोधतो आहोत, भेटल्या आहेत का कुठे, प्लीज हे बघा, मी तुमच्यासमोर हवं तर हात जोडतो, परंतु प्लीज मला माईकमध्ये थोडंसं बोलायचं आहे, मी तुमचा जास्तीचा वेळ नाही घेणार, फक्त 2 मिनटं द्या मला. तेव्हा तिथे आता त्यांना अर्जुनवरती दया येते आणि ते अर्जुनला आता माईकमध्ये अनाऊन्स करण्याची संधी देतात. तेव्हा अर्जुन तिथे मोठ्याने मिसेस सायली अशी हाक मारतो. आता सायलीची एस.टी. तर लागलेली असते आणि कुसुमताई सायली तिकडेच निघालेले असतात. नेमकं अर्जुनचं लक्ष समोरच्या बाजूला जातं आणि सायली तिथेच असते. अर्जुन जेव्हा सायलीला पाठमोरी पाहतो, कुसुम मागे वळून पाहते, तेव्हा अर्जुनच्या लक्षात येतं की सायलीच आहे ती. तर अर्जुन तिथे म्हणतो की मला आता अख्ख्या जगाची फिकीर नाही आहे मिसेस सायली, आजपर्यंत मी माझ्या मनात तुमच्याविषयी एक गोष्ट दाबून ठेवली होती. खूप वेळा प्रयत्न केला तुम्हाला सांगण्याची, परंतु संधी कधी मिळालीच नाही. परंतु मी आज अख्ख्या जगासमोर सांगतो आहे मिसेस सायली, माझं तुमच्यावरती जीवापाड प्रेम आहे.
हो मिसेस सायली, आय लव्ह यू मिसेस सायली असं म्हणत जोरजोरात ओरडत अर्जुनने अख्ख्या जगासमोर एस टी स्टँडवरती अर्जुन सायलीवरच्या प्रेमाची त्याने आता कबुली दिलेली असते. सायलीसाठी हा आनंदाचा धक्का असतो. सायली खूप खुश होते. सायलीच्या हातातली बॅग आपसुकच खालती पडते. अर्जुन तिथे म्हणतो की गेले 1.5 वर्ष तुम्ही माझ्यासोबत होतात, परंतु जेव्हा प्रेम कन्फेस करण्याची वेळ आली तेव्हा मी तुमच्यासमोर नाही बोलू शकलो. परंतु आज अख्ख्या जगासमोर सांगतो मिसेस सायली, माझं खरोखर तुमच्यावरती जीवापाड प्रेम आहे. प्लीज मला सोडून जाऊच नका. मी तुमच्या विना जगू शकत नाही. तुम्ही मला सोडून गेलात तर माझा श्वास संपेल मिसेस सायली. असं खूप काही बोलत अर्जुन सायलीला थांबवतो. परंतु आता नक्की काय घडेल पुढे? मधुभाऊ अर्जुन सायलीचं एकमेकांवरचं प्रेम समजून घेतील का? मधुभाऊने आता स्वतः प्रेमविवाह केलेला आहे. मधुभाऊ नक्कीच अर्जुन सायलीचं प्रेम समजून घेतील. तुम्हाला काय वाटतंय? कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू